हिंदाला त्याला कसं काय त्याचं आणि तुझं काय हो का मसने घरी पाहिजे होतं. हरी होय घरी मोठं मोठं इंदुराच्या खाद्याचं नवी चोवळी बनवून खाद्य हवं होतं. तिन्नाच करतं का शिकार म्हटलं त्याच्याकडे असणार एखादं. पण पोळी आत्ताच तर तू म्हणत होती तुला त्याच्या पोटीवर विश्वासच नाही म्हणून मग अचानक विचार कसा बदलला तुझा ते असंच म्हणलं काका. हिंदीचा आहे तुझा हिंदा या परिसरात त्याच्यामध्ये दुसरा शिकारी नाही मिळायचा. लागचा एक आहे तुझा पोट. शिकार बघतो तीर काढतो कमानीला लावतो आणि असा सोडतो की शिकार त्याला दुरी देऊन जाऊ शकत नाही. तू काय बोलत आहे तुझं ठाव कधी असं बोलते कधी तसं बोलते तुझ्या डोक्यात काय चाललंय तुलाच माहित म्या खरं तेच बोलते. काय खरं तेच बोलते आणि इथं काय बोलणं चालू आहे काय ग नीले तू इथं या वक्ताला कशा पायी आलीस कशा काही म्हणजे तुला भेटायला. अगं काय बोलतेस तू हे अगं काय होत आवडताना अगं तू माझ्या बासमोर उभी राहा ठाव आहे ना बघ अगोदर तुझं रक्ताने मग मला लावू नकोस. माझं रगत नाही आहे ते त्या मेलेल्या जनावरांचं आहे ज्ञान कोणत्या नाळ्याला शिकत बसलाय बघा. ते समजा सोड तू मला आधी सांग तू कशा पायी आली तस आणि मी तुला हजारदा बजावलं आहे माझ्या कबिल्याकडे एक जाऊ नव्यास म्हणून तिला म्हणे हरिण पाहिजे पण मस्ती वाटतं हरिण फक्त तर एक कारण आहे ती त्याच्या गावाला भेटायला आली आहे चालू द्या तुमचा अरे देवा काकाची समजा खाऊ पडलं ते काय गवारेडा म्हणाले ते. म्हणजे म्या गवारेडा म्या कुठं काय म्हटलं तुझाच बाप बोलून गेला की. तू तोंड घेऊन आलीस तवा म्हणजे हे समजा होणारच होतं मग काय करणार म्या किती दिवस झाला तुम्हाला भेटला पण नाही म्हणून म्हटलं लय झालं याचं आता जाऊन चौकशी करावी. झाली चौकशी आता निघित ना असू द्या ना एक नाही दिसल्याने समजणार होतं. हा तू आली आणि सगळ्या घोळ करून बसली असू द्या ना एक नाही दिसल्याने समजणार होतं. बरं बोल काय काम आहे बघा तुम्हाला फिरेबी करता येत ना मला जरा फिरणाचे दोन शब्द बोलू दे की बसली. बोल की आणि नीट लिखत उगाच आपल्या बिरमाचा भिंडोरा पिटत बसू नकस जा मी बोलतच नाही तुमच्याशी. अगं निले आता रुसायला काय झालं अगं बोल की एक शब्द मी बोलू नकस. अरे बाबा एवढा ना तिच्या प्रेमामध्ये दुसरी नाही अप्सरा तिच्या
मी पण तुझ्यावर लय प्रेम करते. किती गोळा आहेस रे तू. तुला जगाची रीत जराशी बी समजत नाही. अचानक कसं होईल तुझं? जे व्हायचं ते मला. त्याची चिंता आता कशा पायी करायची? तू मसनी असाच पाहिजे, एकदम साधा गोळा. चल मी निघते आता. येशीपर्यंत सोडायला येऊ का? नका मी जाते. मला भोळी म्हणती. खरं तर हीच भोळी हाय. देवादी देवा, काय तुझी लीला. आज माझी पावले कशी वळत. नक्की काय विचार आहे तुमचा. विधी लिखितातला एखादा नवा अध्याय सुरू झाला आहे का? ए, कोण आहेस रे तू? आणि इथं कुणाला ओळखतोय? मी कोण आणि इथे कोणाला शोधत आहे असे तू मला विचारतोस. नारायण नारायण. खरे म्हणजे आपण सर्वच इथे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा शोध घेत असतो. कोण सुखाच्या शोधात असतो तर कुणी घर शोधतो. कोण सत्याचा शोध घेत असतो तर कुणी स्वप्न शोधतो. पण मी मात्र भक्तीचा मार्ग शोधतो. नारायण नारायण. अरे म्या तुला विचारलं, तू इथं कशा पायी आलास? इथे काय तिथे काय. स्वर्ग काय पाताळ काय. नागलोक काय भूलोक काय. माझी भ्रमंती तर तिन्ही लोकात सुरूच असते. अरे तू काय बोलतो ते मला काय बी कळत नाही. जरा स्पष्ट शब्दात बोल की. नारायण नारायण. स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आज मी इथे का आलो आहे हे माझे मलाच ठाऊक. मी जात होतो श्रीकाळहस्तीच्या दर्शनाला. पण स्वयं पावलांनी इथली वाट कशी धरली हे समजले नाही. कदाचित श्रीकाळहस्तीने निश्चितच काहीतरी वेळ करून ठेवला आहे. नाहीतर हा नारद विनाप्रयोजन कधीही भटकत नसतो. आता यो श्रीकाळहस्ती म्हणजे कोण? काय तू या क्षेत्रात निवास करतो आणि तुला श्रीकाळहस्ती म्हणजे कोण हे माहित नाही? नवलच आहे. श्रीकाळहस्ती म्हणजे मोक्षाचे द्वारच आहे ना. जर कुणाला जन्म मृत्यूच्या गुंतागुंतीतून मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्या श्रीकाळहस्तीचे दर्शनच पुरेसे आहे. अरे बाबा, म्या तुला काय विचारलं आणि तू काय जबाब देतोय? अरे म्या विचारलं, कोण हा यो तुझा श्रीकाळहस्ती? नारायण नारायण. श्रीकाळहस्ती म्हणजे देवादिदेव महादेव.
शिवशंकर इथे श्रीकाल हस्ती रूपात वास करतात. म्हणजे ते आपल्या या रानातल्या शिवलिंग खात. हो हो आहे. त्यांना आम्ही आपण बघू शकतो. नारायण नारायण. हो, महादेव अद्वैत आहे, जे कोणातच भेदभाव करत नाही. देव दानव मानव पशु गंधर्व कोणालाही ते दर्शन देतात. पण शिवशंकरांचे दर्शन असे सहजासहजी लाभत नाही. त्यांना घोर तपश्चर्या करून प्रसन्न करावे लागते. म्हणजे तुम्ही म्हणता तशी म्या पूजा केली तर ते मस्ती बी प्रसन्न होऊन दर्शन देतील. अवश्य, पण तशी भक्ती करायला पाहिजे. वय वय म्या करीन की तपश्चर्या. म्या करून घेईन शिवशंकरांना प्रसन्न. नारायण नारायण. पण हे एखाद्या सावजाची शिकार करण्याएवढे सोपे काम नाही. ईश्वराला जिंकणे सर्वात महाकठीण काम आहे. वाटेत कितीही खडतर अडथळे येऊ शकतात. कुठलं बी कठीण काम असू द्या मुनिवर, पण म्या शिवशंकरांना प्रसन्न करून घेणारच. नारायण नारायण. तुझा आत्मविश्वास तर उत्तमच आहे. भक्तीचा माहीत नसलेला एक भिल्ल किती काळ भक्ती करतो ते येणारा वेळच सांगेल. नारायण नारायण. शिव 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 शिव. कुठे तडफडला हा? ह्याला बिल्वपत्रे आणायला पाठवली होती आणि अजून याचा पत्ताच नाही. बिल्वपत्रे तिथे तयार करतो की काय? ह्यांच्याकडून एक कामही वेळेवर होत नाही. शिव 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 शिव. आज माझ्या पूजेला विलंब होणार. पंडितजी, अहो पंडितजी. पंडितजी, घ्या तुमच्या पूजेला लागणारी बिल्वपत्रे आणली आहे. अरे पण कधी एवढा उशीर का झाला? शिवपूजेला विलंब होता कामा नये. भगवान शिवशंकरांना त्या त्या समयी ती पूजा लागते असे शास्त्र सांगते. आज चूक झाली पंडितजी. पुढच्या वेळी हे लक्षात ठेवणार. बरं, इथे ठेवू का? अरे अरे कधी काय करतो? पूजेला आणलेली पत्रे अपवित्र करतो. तुला माहित नाही शिवशंकरांना सर्व काही शुद्ध लागतं. शुद्ध जल, शुद्ध पुष्पे, शुद्ध पत्रे, सर्व सर्व काही शुद्ध. जरा तरी शास्त्रोक्त वागे ना. क्षमा असावी पंडितजी. आमच्या असल्या नाथळांना ही शास्त्र कशी कळणार हो? तुमच्या एवढे ज्ञान आम्हाला कुठे आहे? ते पण खरेच म्हणा. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो, माणसाने आपल्याला साजेशीच कामे करावी. आता श्रीकालहस्तीच्या पूजा अर्चनेचे काम तर तुला जमणार नाही, कारण तुला शास्त्र माहित नाही. म्हणून म्हटले तू पूजेला लागणारे साहित्य आणून तरी आमच्या पूजेला हातभार लावावा. त्यामुळे नकळत का होईना तुझ्यावरही थोडी शिवकृपा होऊ शकते. खरेच पंडितजी, धन्य धन्य तुम्ही पंडितजी. तुमच्यामुळे मी शिवकृपेस पात्र झालो तर या जन्माचे सार्थक झाले म्हणायचे. घोर संत सांगून गेल्या, माणसाने सुसंगती करावी. चांगली संगत माणसाचा उद्धार करते. समजले का नजळ्यावा? म्हणजे पंडितजी हे बघ, तुला आपल्याला एक गोष्ट ओढून सांगावी लागते. जरा अज्ञानी माणसाला सोप्या शब्दात समजावून सांगा ना. सांगतो सांगतो. तू ही गोष्ट तर ऐकलीच असणार. कुठली पंडितजी? एकदा एक माणूस आपल्या मुलाला कोळसा आणि चंदन आणायला लावतो. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलगा एका हातात चंदन आणि एका हातात कोळसा घेऊन येतो. वडिलांच्या समोर येऊन मुलगा आपला हात उघडतो तर त्याच्यात ज्या हातात कोळसा असतो तो हात काळा झालेला असतो आणि त्याच्या ज्या हातात चंदन असते तो हात सुगंधित बनलेला असतो.
तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात, बघितले पुत्रा, तू ज्या हातात कोळसा आणला होता तो कोळशाच्या स्वभाव धर्माप्रमाणे काळा झाला आणि तू ज्या हातात चंदन आणले होते तो सुगंधित बनला. म्हणूनच मी नेहमीच म्हणतो, माणसाने चांगली संगत ठेवावी. चांगली संगत माणसाचा उद्धार करते. वा, आता आले लक्षात. तुम्ही म्हणजे ज्ञानाचा सागरच आहात. तुमच्या असला गुणवंत माणूस आपल्या पंचक्रोशीत आहे हे तर आमचे भाग्यच. हो, माझी ज्ञान ते या श्रीकालहस्तीची कृपा, त्यांची माझ्यावर अखंड कृपा आहे. म्हणूनच तर मी शास्त्रात एवढा पारंगत आहे. जी कृपा सहजासहजी कोणावरही होत नाही.
महादेवांना शुद्ध जलाभिषेक केल्याने आनंद प्राप्त होतो. त्यामुळे आम्हाला संपत्तीचा अभाव भासत नाही. माझ्यासाठी पण प्रार्थना करा पंडितजी. माझ्या मनातल्या पण इच्छा पूर्ण होऊ दे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पंडितजी, मी करू शकतो का त्याला अभिषेक? नाही नाही गरुडा, कुठल्याही देवाचा अभिषेक करण्यासाठी पवित्र असावे लागते आणि शिवची पूजा करण्यासाठी ती पवित्र असायला पाहिजे. क्षमा असावी पंडितजी, माहित नव्हतं मला. काही हरकत नाही. धोत्र्याची फुलं आणली आहेत ना? हो हो, परिचित आहे. महादेवांना धोत्र्याची फुले वाहिल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हो, माझी पण मनोकामना पूर्ण होऊ दे. माझ्यासाठी पण प्रार्थना करा पंडितजी. हो. माझ्या मनातल्या पण इच्छा पूर्ण होऊ दे. हो, नक्कीच. मी पंचक्रोशीतील सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि सर्वांचे कल्याण कर असे देवाची देवानं सांगतो. प्रसादासाठी आणलेली फळे कुठे ठेवली आहेत? आता घेऊन येतो पंडितजी. या पंडितजी. छान. तू प्रत्येक गोष्ट अगदी चोख बजावतोस. असं तर ह्यो शिरीच्या हस्ती महादेव इतका लपलाय बाई. आणि म्या याला कुठं कुठं उडकत होतो. आता त्या माणसानं केली तशी पूजा म्या भी करणार. म्या भी शिवशंकरांना प्रसन्न करून घेणारच. महादेवा आलोच म्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पंडितजी, एक विचारू का? आता काय झाले? आता कोणता प्रश्न तुझ्या मनात उपस्थित झाला? तसा काही मोठा प्रश्न नाही. असे सहज मनात आले. शिवशंकराला बिल्वपत्रे का वाहतात? अरे, महादेवांना बिल्वपत्र खूपच प्रिय आहे. असे म्हणतात की जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर आले होते, त्या विषाच्या प्रभावाने संपूर्ण सृष्टी विचलित झाली होती. तेव्हा महादेवांनी ते विष प्राशन केले. परंतु त्यानंतर मात्र त्यांच्या मस्तकात दाग होऊ लागला. शेवटी जेव्हा त्यांच्या डोक्यावर हे बिल्वपत्र ठेवले गेले, तेव्हाच ते शांत झाले. म्हणून महादेवांना बिल्वपत्र खूपच प्रिय आहे. हा, असे का? बघा, तुमच्यामुळे मला किती ज्ञान प्राप्त होते. तू भाग्यवान आहे जी तुला माझी साथ मिळत आहे. आजच्या पूजेचे सर्व सोपस्कर पूर्ण झाले आहे. चला, आम्ही आपल्या घरी जाऊ. हो हो, घरी जाऊन प्रसाद ग्रहण करूया. हो, चल. महादेवा, म्या भी आलोय तुझी पूजा कराया.
कसा छान दिसतोय बघा आपला महादेव. अगदी सूर्यावानी चमकतोय बघा. अरे तुझ्या मोरा 100 सूर्य सुद्धा फिके पडतील. हा, आता तुझी पूजा करू. तुझ्यासाठी फुलं पण आणली आहेत. झाली तुझी पूजा. आता काय पाहिजे तुला? हा, म्या तुझ्यासाठी पानं पण आणली आहेत. झाली तुझी पूजा. आता काय पाहिजे तुला? हा, मस्ती माहित आहे तुला. जेवायच ती पाहिजे ना बघा. बाईस थांब, म्या घेऊन येतो. महादेवा, ह्या बघा, म्या तुझ्यासाठी जेवण पण आणलं आहे. ह्या बघा, म्या ससा आणला आहे तुझ्यासाठी. महादेवा, तुम्हाच माहित एकदा गिरणानं तीर सोडला की शिकाऱ्याला लागतोच. तसा ह्यो ससा बी मला तुरी देऊन धावण्याच्या इराद्यात होता. पण हा, म्या त्याला धावू दिला नाही. म्या काढला तीर आणि लावला कमानीला. ससा एकदम खलास. अरे खा की रे आता.
सुगंधी नसलेली फुलं आणि काटेरी वनस्पती कोणी टाकली? शिव 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 शिव. देवा महादेवा, हा काय आनंद आहे? देवादी देवा, तुझी अशी विटापणा कोणी केली? कोणी केली हे महापाप? पंडितजी, पंडितजी, अहो पंडितजी. काय झाले? काय झाले गधड्या? सकाळी सकाळी एवढ्या मोठ्याने का मारतोस? पंडितजी, अनर्थ झाला आहे. जे घडायला नको होते तेच घडले आहे. काय झाले? कुठे भूकंप झाला? एक वेळी ते तरी सहन केले असते, पण त्याहून मोठी भयंकर गोष्ट घडली आहे. काय झाले? सांग, काय झाले? ते मी माझ्या तोंडाने नाही सांगू शकत, तुम्हीच बघा. काय बघू? अरे वेड्यासारखं काय बडबडतो? काय झाले सांग तरी. पंडितजी, जरा आपली नजर शिवलिंगावर टाका, तुम्हाला सगळे सत्य समजेल. शिवलिंगाकडे? काय? कुणी केले हे दिसतात? शिवलिंगाची अशी विटंबना कुणी केली? कुणीतरी हे मुद्दाम केले आहे. सर्व योजून आम्हाला त्रास देण्यासाठी हे केले आहे. हो पंडितजी, तसेच घडले असेल. हे करण्याला
त्या रक्तीपिंडीला आपल्या मुखातल्या उकळत्या पाण्याने अभिषेक केला आहे. पहिल्यांदाच भोलेनाथांना आवडणाऱ्या शुभ्र फुलांमध्ये कसली तरी दुर्लक्षित फुले लिंगावर चढवली आहेत. पहिल्यांदाच बिल्वपत्रांमध्ये कसली तरी पाने लिंगावर चढवली आहेत. तेच नव्हे तर जनावराचा मांसाचा भोग प्रसाद म्हणून दाखवला आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ईश्वराने त्या विचित्र प्रसादाचा स्वीकार केला.
इथल्यात माझा बा हाय, माझी सोयरे हाय, हा, आणि माझी मैत्रीण नीला बी हाय. माझी मैत्रीण नीला लई गुणाची हाय, लई प्रेम करते माझ्यावर. हे तुझी हाय का एखादी मैत्रीण? मला वाटतं नसणार, कारण तू या शिवलिंगा मंदिरात राहतो. मग ती कुठं राहणार? महादेवा, अरे तू आम्हाच ते असा कसा दिसत नाही? अरे एकदा कधीतरी बाहेर ये की र, आम्हाच टीव्ही बघू द्या की तू कसा दिसतो आहेस ते. असं तर हा इथं बसलाय. ह्या बघा, हिचं नाव घेतलं आणि ही हजर. काय ग नीले, तू इथं या वक्ताला कशी? वा रे वा, उलट मस्तीत चढलो. म्या इथं कशी काय म्हणून म्या रोज तुझ्या मंदिरात जाते. तिथं कधी बी जा, तू भेटतच नाही. तुझ्या बाळाला विचारलं तर त्यांचा एकच उत्तर, तिनं जंगलात गेलाय. त्याचमुळे महादेवाचा गुन्हागार. काय? तू रोज माझ्या कबिल्यात गेली होती? बा कधी बोलला नाही? कसं बोलणार? त्यासाठी बघू जाय तुला भाषी बोलायला. बरं, तो विषय सोड बघू. आधी मस्तीचा एक कसलं पण तुझ्या डोक्यात चाललाय. काय बोलते आहेस तू नीले? याच ती भूल नाही तर दुसरं काय म्हणायचं? हे जे तू आता करत बसला आहात, अगं, म्या काय महादेवाची पूजा करतो आहे, यात काय आलं गं गुण? यासनी भूल नाही तर काय म्हणायचं? अरे काम धंदा सोडून या दगडावर येऊन बसणं कसलं आलं रे शानपण? ए, दगड कुणाला म्हणतीस का तू? दगडाला दगड नाही म्हणणार तर आणखी काय म्हणणार? दगडच आहे त्यो. अगं शिरीकाल हस्ती हाय तो. या समध्या परिसराचा राजा आहे आणि सगळ्यांची राखण करतो या. काय तर म्हणे राजा. अगं खरंच मी बोलतो. काय? या लिंगात तुझं महादेव तुला म्हणत एवढंच लागलं हाय. हायच माझा महादेव या लिंगात, आणि आता आम्हा दोघांनी मी बघतो या तो. तुला कोणी सांगितलं या दगडात महादेव आहे म्हणून? कोणी कशाला सांगायला पाहिजे? मला माहित आहे. हा, तुला माहित आहे, पण तुला कसं माहित आहे? कारण म्या त्याची रोज पूजा करतो या. ए तिन्ना, काय झालं आहे रे तुला? का होताच र? अन काय झालं? काय शिकार करायचा? अन ते सगळं काय घेऊन बसला आहे? अगं, तुला कोणी सांगितलं की म्या शिकार करत नाही म्हणून? म्या दररोज शिकार करतो या. म्या रोज महादेवांसाठी वेगवेगळ्या जनावरांची शिकार करतो या. काय? तू महादेवासाठी शिकार करतो? पण कशापायी? कशापायी म्हणजे? अहो, त्यांना लागतं ते जेवायसनी, त्यांना पण भूक लागते. काय? यो धोपून तुझं महादेव जनावरांचा मांस खातो? आणि तुला कोणी सांगितलं? अहो, कोणी कशाला सांगायला पाहिजे? म्या माझ्या या डोळ्यातनी बघितलं आहे. काय बोलतोस तू? तुझ्या डोळ्यानं? कधी? कुठं? केव्हा? उगाच येड्या आणि बडबड करू नकोस. दगड कधी खातो पितो का? अगं, खरंच का नीले? म्या ठेवलेला मांस माझा महादेवच खातो या. माझा तर विश्वासच बसत नाही. काय तर म्हणे महादेव मांस खातो. तू त्यासनी कधी खाताना बघितलंय का? तसं नाही बघितलं, कारण म्या नेहमी पाठ करून असतो. मग जेव्हा बघतो तिथं मांस नसतं तिकडं. वा रे वा, काय जाब दिली बघा. ठेवलेलं मांस जागी असत नाही म्हणून तुला वाटतं ते महादेवानं खाल्लं? अरे कुणी जनावर पाखरं घेऊन जाऊ शकता की? नाही, ठेवलेला मांस माझा महादेवच खातो या. बरं, तुझंच खरं मानते म्या. तसं असलं तर आता तुझ्या महादेवानं माझ्याबरोबर यायला सांग ना. ए, तू काय स्वतःला शाणी समजतेस काय का? तसा तो कुणाला बी दिसत नाही, त्यासाठी लई पूजा करावी लागते या. ज्याने पुढे तुझ्या डोसक्यात जे बल्लं आहे ना, तो जर मला भेटला तर त्याचा तांबडा करून आता देईन बघ. अगं नीले, अशी का रागावते? अगं, त्याच्यामुळेच तर मला महादेवाचं दर्शन लाभत आहे. नाहीतर मी आज कुठं तरी शिकार करत बसलो असतो. आता कुठं तरी मला महादेवाची साथ संगत लावत आहे.
पंडितजी, असे फेऱ्या मारून काही होणार नाही. आम्हाला तात्काळ काहीतरी करावेच लागेल. अन्यथा याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. हे मला चांगलेच ज्ञात आहे. पण काय करावे तेच समजत नाही. शिकाहस्तीची होणारी विटंबना कशी थांबावी तेच समजत नाही. काय मंगलमय परिसर होता हा. सर्वत्र कसे भक्तिमान वातावरण होते. श्रीकालहस्तीचे अस्तित्व सगळीकडे जाणवत होते. हो. पण आता सगळे उलटेच वारे वाहत आहे. शिवलिंगाच्या अवतीभोवती रक्ताचे शिंतोडे दिसतायत. पिंडीवर कसला तरी पाला पाचोळा असतो. कसलीही फुले घालून शिवलिंग सजवले जाते. काहीच शास्त्रोक्त नाही. हो, आता आपण त्याला जाऊन रोखलेच पाहिजे. तू रोखून पाहिलेस ना, काही परिणाम झाला नाही. उलट त्या भिल्लीने तुझ्यावर बाण रोखला. बरोबर. पण तेव्हा मी एकटाच होतो पंडितजी, म्हणून मी घाबरलो. पण घाबरलास ना. तुला काय वाटते आम्ही दोघेही तिथे गेलो तर ते आम्हाला घाबरणार? अरे भिल्लाची जाती हिंस्र प्राण्याच्या तोंडात हात घालून त्यांचे दात मोजू शकतात ते लोक. त्यांच्या पुढे आपला निभाव लागणार तरी कसा? म्हणजे हे सगळं जे काही घडत आहे ते नुसते बघत बसायचे? अहो, आमच्यासाठी ते बघणे सुद्धा पाप आहे. मी असं कुठे म्हणालो की बघत बसायचं? पण हे आम्हाला कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आहे. म्हणजे मी समजलो नाही पंडितजी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? पण पवन, तो भिल्ल जे काही करत आहे ते चुकत आहे. त्यांना आम्ही शक्तीच्या जोरावर नाही करू शकत. म्हणजे त्यांना बळाच्या सामर्थ्यावर नमवणे देखील कठीण आहे. आम्ही त्यांना बुद्धिमत्तेनेच रोखू शकतो. डोके वापर पवन, डोके वापर. तुमच्या मनात नक्की काय चाललंय पंडितजी? तुमच्या डोक्याच्या योजना आकार घेत आहे त्या स्पष्टपणे सांगा ना. सांगतो. जरा धीर धर. माणसाने सहिष्णू असले पाहिजे. अतिघाई घातक असते. चांगली कामं घाईमुळे बिघडतात. म्हणूनच सांगतो पवन, धीर धर. आता किती धीर धरू पंडितजी? आता पाणी डोक्यावरून वाहू लागले आहे. सहनशीलतेने आपली सीमा ओलांडली आहे. म्हणूनच म्हणतो, लवकरात लवकर मार्ग सुचवा. तर मग आपण पंचक्रोशीतील सर्व लोकांना त्यांच्या विरुद्ध भडकवायचे. पण कसे भडकवणार? अरे भिल्ल जे काही करत आहे ते चुकत आहे. त्यामुळे लोकांना ते लवकरच कळणार आणि शिकाहस्तीची ही दुर्दशा ते नाही बघू शकणार. पंचक्रोशीतील सर्व लोक जर एकत्र आले तर ते भिल्ल लोक त्यांचा सामना नाही करू शकणार. आता आले लक्षात. म्हणजे जे भांडायचे आहे ते त्यांनाच भांडू द्यायचं, पण त्या भांडणाचा लाभ मात्र आपण करून घ्यायचा. आता तू बोललास. वा 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 पंडितजी, तुम्ही तर अगदी बुद्धिमानच आहात. आपण असेच केले पाहिजे. नारायण नारायण. मुनिवर, आपण कोण आणि इथे कोणत्या प्रयोजनाने आला आहात? या पंचक्रोशीत येणाऱ्याला हा प्रश्न. तुमच्यासारखा मी पण इथे श्रीकालहस्तीच्या दर्शनाला आलो. पण आता श्रीकालहस्तीच्या दर्शनात ती पवित्रता राहिलेली नाही. काय? तुम्ही माझा उपहास तर करत नाहीत ना? श्रीकालहस्तीच्या तर नामातच पवित्रता आहे. नावात पवित्रता असून काय उपयोग, जेव्हा इथे माणसांनीच हे क्षेत्र विठाळून ठेवले आहे. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? इथे एका भिल्लाने उत्पात नाचवला आहे. तो शिवलिंगावर नको ती फुले पाने टाकतो. शिवलिंगावर तोंडाने पाणी सांडतो. एवढेच नाही तर शिवलिंगासमोर जनावरांचे मांसही ठेवतो. शिव शिव शिव, हे काय ऐकतो मी? हो, तुम्ही जे काही ऐकत आहात त्यात जरा सुद्धा अतिशयोक्ती नाही. ते असं वागत आहे तर तुम्ही त्यांना अडवले का नाही? ते जातीने भिल्ल. त्यांना काही विचारायला गेल्यास ते लगेचच आक्रमक बनतात. तसे का? तसं असेल तर यावर आपण लगेच तोडगा काढू. कारण शेवटी कुणी कितीही प्रयत्न केला तरी शिवशंकरांच्या मनात जे असेल तेच घडणार. या तुम्ही आता. नारायण नारायण. आलो तुझ्या दर्शनालोचनी.
महादेव आजही समाधीमध्ये लीन आहे असं वाटत आहे. याचा आजही वार्तालाप होण्याची काही लक्षणे दिसत नाही. शिवशंकराचे सदा सर्वदा असेच जोवर कोणी भक्त यांना आठ हाक मारत नाही तोवर यांना समाधीतून जागे करणे अशक्यच. हे शिवशंकरा, जरा आपले नेत्र उघडा आणि या कैलासावर ही आपली कृपा दृष्टी ठेवा. परंतु काहीही म्हणा, त्यांचे हे ध्यानस्थ आदियोगी रूप पाहून मन प्रसन्न होते.
अलौकिक भक्तीने तुमचा धावा केल्याशिवाय तुम्ही डोळेच उघडणार नाही. काय म्हणालात? महाभक्त देवी शिवशंकराची अर्धांगीच त्याची महाभक्त आहे, हे तर सर्वज्ञात आहे. असं होय. मग या महाभक्त अर्धांगिनीला तुमचे क्षणकाळ दर्शन मिळेल याची जरा सुद्धा शाश्वती नसते. काय तर म्हणे महाभक्त देवी अन्य भक्ती म्हणजे का? एखादा व्यक्ती, एखादे कारण किंवा एखाद्या विश्वासावरती खोल आणि गहन समर्पण, त्या गोष्टी तिथे असतील प्रेम भावना आणि वचनबद्धता म्हणजे भक्ती. त्यात निष्ठा, आदर, प्रामाणिकपणा आणि आसक्तीही येते. पण भूतलावर वर्तमानकाले विखावल्याच भक्तीचे रूप दिले जात आहे. ही दरा नेमकी कुठल्या दिशेने जात आहे? तुमचे आणखी एक महाभक्त आले. नारायण नारायण. प्रणाम शिवशंकर. प्रणाम देवी पार्वती. आज माझा दिन उत्तम म्हणायचा तर साक्षात नटेश्वर शिवशंकरांचे गायन ऐकायला मिळेल यापेक्षा दुसरे मोठे भाग्य नाही. मी उचित समय इथे आलो असे म्हटले तर वाक्य ठरणार नाही. देवर्षी नारद, तुम्ही इथे आज तुमची पावलं कशी वळली? मी सहजच असाच विनंती करत होतो. मनी आले शिवशंकरांचे दर्शन करून जावे म्हणून आलो देवा. नारदांना भोजन कुठंही येतो असे कधी होऊ शकते का? बघा बरे नाथा, आता तुम्ही पण माझी चेष्टा करू लागलात. म्हणजे या नारदांनी आता कुठे जाऊच नाही? नाही, मी असं कुठं म्हणालो. तुला नारद जे काय करतो ते लोक कल्याणासाठी करतो असे मला म्हणायचे होते. आता तुम्ही उगाच मला बरे वाटावे म्हणून सारवा करत आहात. नाही तर लोकांनी मला कळलावे नारद असे नावच ठेवले आहे. त्यात काही असत्य आहे का? पण नारदाचे ते
सगळे लोकांवर घडत आहे आणि तुम्हाला ते पूर्णपणे माहीत आहे. सर्व काही ज्ञात असून कशाला ज्ञात बनता महादेवा? तुम्हाला कशाबद्दल बोलायचे आहे? तुमच्या वाणीचा अर्थ मला म्हटला नाही. आता तुम्हाला माझ्याच मुखातून ऐकायचे असेल तर मी सांगतो. देवा, मला त्या जागृत कल्याणकारी अशा श्रीकाళहस्तीची चिंता लागलेली आहे. श्रीकाళहस्तीची चिंता? ती का बरं? कारण तिथेच संसार विपरीत असे घडत आहे. तिथे तुमचा एक भाग जरा विचित्रच पूजा करत आहे. जी आजवर आम्ही कधीही बघितली नव्हती. ना स्वर्ग लोकात, ना पाताळ लोकात, ना नाग लोकात, नाही भूलोकात. म्हणजे तुम्हाला देवाच्या भक्तीबद्दल सत्य आहे असे वाटते. अचूक ओळखलात महादेवा. सिन्नाची भक्ती ही डोंगरदऱ्यातल्या खडगाळ भूमीतून वाहणाऱ्या नदीप्रमाणे आहे. ती स्वतः आपला मार्ग काढत सागर मित्राच्या दिशाने पुढे जात आहे. सिन्ना त्याला जशी जमते तशी पूजा करत आहे. त्यात विशेष असे काय? पण त्या पंचक्रोशीतल्या जनांना ते स्वीकार नाही. त्यांचे असे मत आहे की तुमची पूजा ही शास्त्रोक्तच झाली पाहिजे. म्हणजे सिन्ना शास्त्रोक्त पूजा करत आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? तो जे काही करत आहे त्यात काय शास्त्रोक्त आहे? आपल्या मुखातल्या उष्ट्या पाण्याने पिंडिकेला अभिषेक घालतो. त्यात का नवल? मुखातल्या बाण्याने अभिषेक तर मला त्या हस्तितीने सुद्धा घातला होता, ज्याच्यामुळे वर्तमान काले तिथे श्रीकाళहस्ती उद्यास आला. पण तो शिवलिंगाची आपल्या चरणांनी साफसफाई करतो. शिवलिंगावर चढतो काय, उतरतो काय, मान अपमान याचे जरा सुद्धा भान नाही. नारदा, तुला आठवत असेल तर तो काल नावाचा सप सुद्धा माझ्या पिंडिकेवर चढून माझी आराधना करत होता, बरोबर? पण तो पुन्हा तुम्हाला जनावराचा प्रसाद चढवत आहे. त्याचे काय? त्याच्या कर्तृत्वामुळे तिथली जागा अपवित्र होत आहे. मला स्थापन करणाऱ्या पगडीने आराधना करताना कितीतरी जीवजंतू मारून शिवलिंगावर टाकले होते, तेव्हा प्रश्न मला नीट नाही केला. पण महादेवा, ते पशु आहे आणि भिन्ना एक मानव. मनुष्य काय, पशु प्राणी काय, माझ्यासाठी ते सगळे जीव समानच आहे. मग हा भेदभाव कशाला? देवत्वाच्या क्षेत्रात कोणताही पक्षपात किंवा भेदभाव नसतो. प्रश्न भेदभावाचा नाही देवा. हा प्रश्न आहे अनेक भाविकांच्या श्रद्धेचा. भिन्नाच्या अशा वागण्यामुळे तुमच्या निस्सीम भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. निस्सीम भक्त तसे असेल तर सिन्नाच्याही भक्तीची परीक्षा घ्या. त्याच्या भक्तीची खोली समजून घेण्याची तीच वेळ आहे. भिन्नाच्या भक्तीची परीक्षा हो. परीक्षा त्याचे अर्पण प्रामाणिक आहे, परंतु इतर जणांसाठी त्याच्या श्रद्धेची मुळाची चाचणी घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. म्हणजे स्वतःच्या उद्यानात फुललेल्या पुष्पाच्या सुगंधाची चाचणी माणूस करावी ना? नाही रे नागा, मी नव्हे, हे कार्य तुलाच करायचे आहे. काय? मी? नारायण नारायण. देवा, मला कशाला हो भक्ता तुमच्या या आवडती भागडे? तुमचा भक्त, तुमची भक्ती, त्यात माझे काय काम? कसोटी घेण्यासाठी अगदी अचूक व्यक्ती निवडली देवानी देवा. पण मीच कशासाठी देवा? कारण हे कार्य नारदाशिवाय दुसरा कुणीच उत्तमरित्या साकारू शकणार नाही. तुम्ही माझी आज्ञा समजा मुनीवर. तुम्ही दिलेली भक्तीची आव्हाने पुन्हा फेडू शकतो का ते पहा. आता साक्षात महाकालाच्या अग्नीला कोण नकार देऊ शकतो? पण देवा, मी घेत असलेल्या परीक्षेत मला तुमचीही साथ हवी. अवश्य, मी तुम्हाला नक्कीच साथ देईन. तर नागा, आता अशी परीक्षा घ्या जी शिवचरित्रात युगानुयुगे अजरामर होईल. Thank you.
झालं असं तर सांग. तुझ्याशी 2 गप्पा करतो आणि लगेच जातो. अरे अरे हे काय अजून मी खाल्लं नाही. अरे बाबा मला उशीर होतो या. खा की बिगी बिगी. कशाला उगी बघूत लावतोयस? म्या लवकर नेहा तुझं खाणं. म्या मनात आकडं मोजतोया. माणसानं असो वा देवानं कामं कशी झटपट केली पाहिजे. असं कासवावानी काम करून कसं चाललं? सांग, झालं का तुझं खाऊन? अरे हे काय अजून मी लिहिलं नाही. काय झालं महादेवा? म्या ठेवलेला घास का नेत नाही? अरे आज पण म्या तुला ताजच मांस दिलाय, मग खात का नाहीस? माझ्या हातून काय चूक झाली असेल तर सांग. अरे रोजच्या सारखंच तर मांस दिला आहे तुझने. अरे रोज तर तू आवडीनं खात होतास. मग आज काय झालं? आज खात का नाहीस? जी बघा, जरा डोळे विस्फारून बघा. या कृष्णाची जगावेगळी पूजा चाललेली आहे. हो, बघतच आहे मी. या महापापाच्या कर्तृत्वाने या पंचक्रोशीवर काय संकट येणार देवच जाणे. शिव शिव शिव. जर महादेवांना क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले 3रे नेत्र उघडले तर महाभयंकर होणार आणि त्याला जबाबदार नसणार. तसे तर आता आपण गप्प बसून चालणारच नाही. सांगा पंडितजी, आपण काय करायचं? मी जाऊन गावकऱ्यांना बोलवून आणू का? हेच अधर्माचा सोक्ष मोक्ष लावतीये. वा, तू आता माझ्यासारखा विचार करू लागला आहेस. मग लवकर सांगा ना, काय करू मी? जा, बोलवून आण गावकऱ्यांना. मी आताच्या आता जातो आणि ग्रामस्थांना घेऊन येतो. चांगल्या कामाला उशीर नको. हो, जा. महादेवा काय झालं रे? का रे असं रुसलास? नारायण नारायण. श्रीकाळहस्तीला या नारदाचे कोटी कोटी प्रणाम. मुनिवरा, म्या तुम्हाला नमस्कार करते. नारायण नारायण. भिन्ना, तुझी पूजा तर सर्वत्र गाजत आहे. जिथे जावे तिथे तुझ्या शिवपूजेची चर्चा होत आहे. कुठं काय मुनिवरा? जे समजे लोक करतात तशीच मी आम्ही पूजा करतो. म्या कुठल्या जगाला करतो या? कुठं जगा वेगळा करतो? नारायण नारायण. तुझ्यासारखी पूजा तर त्रिलोकात सापडणार नाही. शिवशंकर तर तुमच्यावर भलतेच प्रसन्न आहे. भिन्ना, तुझ्यामुळे शिवभक्तीच्या ग्रंथात नवा अध्याय जोडला जाणार आहे, हे मात्र नक्की. म्या तर साधाच माणूस आहे, पण हे जे समजा काही घडलं ते फक्त तुमच्यामुळेच घडलं. नाहीतर आज म्या आजचा फिरणाच बनलो नसतो. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो या. नारायण नारायण. माझे काय आभार मानतोस? माझे कामच आहे भक्तीचा मार्ग दाखवणे. हे भक्तीच्या शिल्पकारा, मी तुला फक्त पाषाण दाखवला, त्यावर कोरीव शिल्पकाम तर तूच केले आहेस. कदाचित तुझे आणि माझे भेटणे हे विधिलिखितच होते. पण हे जे समजा काही घडलं ते फक्त तुमच्यामुळेच घडलंय. परंतु आज तू उदास का दिसत आहे? तुझ्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता स्पष्ट दिसत आहे. वय मुनिवरा, या माझ्या चिंतेचं कारण वियोग महादेवच आहे. अहो किती वेळ झाला की म्या इथं त्याला तिकडे बसलो आहे. म्या दिलेला घासच नेत नाही बघा. का आज महादेवांनी तुझ्या प्रसादाचा स्वीकार केला नाही? आश्चर्यच आहे. काय बरं असं घडलं असेल जे महादेव तुझ्यावर नाराज आहे? काय मुनिवरा, समजा तर ठीकच आहे. नक्कीच काहीतरी गोष्ट शिवशंकरांच्या मनासारखी झाली नसेल, अन्यथा भोलेनाथ असे आपल्या भक्तांवर नाराज होत नाही. अरे देवा, म्हणजे महादेव माझ्यावर
नाही मुनिवरा, असं मी केलं बघा, पण रघुत थांबायचं नावच घेत नाही. नारायण नारायण. हिना तिकडे बघ तुळशी पत्रे आहे. त्यांचा लेप त्यांच्या डोळ्यांना लावून बघ. कदाचित या निरंतर उपायाने वाहणारे रक्त थांबू शकते. नाही मुनिवरा, रघुत थांबतच नाही बघा. मग आता एकच मार्ग आहे. कुठला उपाय आहे मुनिवरा, सांगा. पण हा उपाय खूपच कठीण आहे. कुठला बी कठीण उपाय असू द्या, पण सांगा मुनिवरा, सांगा. महादेवाच्या डोळ्यातून येणारे रक्त थांबवण्यासाठी आता एकच मार्ग आहे. त्या जागी एखादा दुसरा डोळा लावावा लागेल. तेव्हाच ते रक्त थांबू शकते. म्हणजे महादेवासनी दुसरा डोळा लावला तर रघुत थांबत? मुनिवरा, त्या माझा दुसरा डोळा दिला तर चालत? हो, तुझा पण डोळा चालेल. पण तुझा डोळा शिवलिंगावर लागेपर्यंत तू कोणाशीच संवाद साधायचा नाहीस. नारायण नारायण. हे महादेवा, काय तुझी ही लीला आणि काय तुझा हा भक्त. अद्भुत भक्ती आहे या भक्ताची. काहीही संकोच न करता आपला एक नेत्र महादेवांना समर्पित केला. महादेवा, मुनिवरा, यो बघा, महादेवाच्या डोळ्यातून येणारा रघुत थांबला आहे. महादेवा, महादेवा, तू ठीक आहेस ना र? अरे किती घाबरवलास तू आम्हासनी. हे काय मुनिवरा, आता महादेवाच्या दुसऱ्या डोळ्यातून मी रघुत येत आहे. हे शब्द काय घडत आहे? नारायण नारायण. आता यावर काय उपाय आहे हे तुला ज्ञात आहेच. पण या माझा दुसरा डोळा मी शिवजीला देणार आहे, कारण त्यासनी डोळ्यांची जास्त गरज आहे. भक्तांचं रक्षण, मार्गदर्शन जे करायचं आहे, मी तुमच्यात नवी बघू शकते. महादेवा, महादेवा, पण तुमचा तिसरा डोळा तर ठीक आहे ना र? कारण माझ्याकडं फक्त 2च डोळा आहेत. अरे बघा, एवढाच आहे मी. अरे म्या माझा डोळा काढल्यावर तुझा डोळा कुठं स्थित आहे मस्ती कसं करणार? तेव्हा आधी तुझा डोळा कुठं आहे याची पुढा करतोया. थांब सिंहा. प्रणाम भोलेनाथ. ना मी तुझा महादेव. काय? काय महादेव? महादेव, म्या धन्य झालो. महादेवा, म्या धन्य झालो. तुझ्या अनोख्या भक्तीने मी प्रसन्न झालोय सिन्हा. सांग, तुला काय वरदान पाहिजे? मला काय बी बघा, तुमचं दर्शन हे मोठं वरदानच आहे माझ्यासाठी. तू कुठलाही संकोच न करता मला तुझी दृष्टी दिली. सिन्हा, आजपासून तुझी गणना माझ्या श्रेष्ठ भक्तात होईल. येणाऱ्या युगे युगे तू शिवभक्त कदप्पा देणार म्हणून अजरामर होईल. काय? कदप्पा? हो, कदप्पा. कन म्हणजे डोळे आणि अप्पा म्हणजे पिता. ज्याने साक्षात पित्याला डोळे दिले तो कदप्पा. नारायण नारायण. कदप्पा, तू धन्य आहेस. तसेच या श्रीकालहस्ती मंदिरात भक्तांनी श्रद्धेने चढवलेली कुठली गोष्ट मला पावन होणार. महादेवा,